नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण श्री मल्हारी सप्तशती पठण करणार आहोत. श्री मल्हारी सप्तशतीचा पाठ प्रारंभ करण्यापूर्वी आपल्याला सर्वात प्रथम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू ही प्रार्थना घ्यायची. त्याचबरोबर स्वामी स्तवन वाचायचं. त्याचबरोबर मल्हारी कवच वाचायचं. मल्हारी हृदय स्तोत्र वाचायचं. त्याचबरोबर मल्हारी अष्टक वाचायचं. त्यानंतर मल्हारी मार्तंडांचा मंत्र जप करायचा आहे 11 वेळा. हा मंत्र जप स्पष्ट पण मनातल्या मनात करायचा. त्यानंतर मल्हारी स्तोत्र शतक हे सगळं वाचून झाल्यानंतर मग मल्हारी सप्तशतीचे 1 ते 14 अध्याय वाचायचे. हे 1 ते 14 अध्याय वाचून झाल्यानंतर क्षमा प्रार्थना घ्यायची. खंडेरायाची आरती घ्यायची आणि सर्वात शेवटी क्षमा प्रार्थना. हा मल्हारी सप्तशतीचा पाठ वाचत असताना आपल्या हातून कळत नकळत काही चुका होतात, त्याच्यासाठी क्षमा प्रार्थना घ्यायची असते. हा ग्रंथ तुमच्याकडे जर नसेल तर कोणत्याही स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला तो मिळून जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये या पाठाचा आपण 1च अध्याय घेणार आहोत. उद्याच्या व्हिडिओमध्ये 2 किंवा 3 अध्याय घेऊ. अशा प्रकारे आपण मल्हारी सप्तशतीचा पाठ पूर्ण करू. चला तर मग पहिल्या अध्यायाला सुरुवात करू. श्री मल्हारी सप्तशती अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. श्री मल्हारी मार्तंडाय नमः. जय जयाची गणनाथा तुझ्या चरणी ठेवितो माता. देव मल्हारीची कथा तुम्ही वर्णवावी आता. नमोती आदिशक्ती माता विश्वाची सरस्वती. सकळ काव्यात्पती तिच्या चरणाशी. करू नमन स्वामी समर्थ सकळ जनांचा गुरुनाथ. तुम्हीच करता करिता या मल्हारी सप्तशतीचे. करीतो मी नमस्कार त्या माता पित्यांचे उपकार. मज असती थोर दाखविले जगतयांनी. एके दिवशी दिंडोरी गुरुमाऊली वस्ती दरबारी. पुस्ती तयांची सेवे करी सेवा आपल्या कुलदैवताची. दादानी दाखविली कुलदेवता आपण सांगावे कुलदैवत. सेवा कशी करावी आता सेवेकऱ्यांच्या कल्याणासाठी. श्री गुरुमाऊली उवाच. आई साहेब पार्वती माता असे सर्वांच्या कुलदेवता. शिवशंकर असे पिता मल्हारी मार्तंड स्वरूपात. त्यांची करिता सेवा तो तात्काळ हो पावता. आशीर्वाद त्याचे मिळता सुख लाभे सेवेकऱ्यास. थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्रखंडात. सांगितले जी नैमिषारण्यात सनतकुमार ऋषींनी. तो अवतार मल्हारी या संसार सागरी. कळीकाळाच्या लहरी ताराव्या सकळ जना. धरिता श्री मल्हारीचे चरण भवबंधाचे होते निवारण. अतिदुस्तर व्याधी हरण सकल स्वामी सेवेकऱ्यांचे. थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हारी अवतार. केला तयांचा संहार त्या मणिमल दैत्यांचा. म्हाळसा महाकाली स्वयं प्रगटली शैलजा बाळा. ती विश्वमाता अवतरली श्री मल्हारी समवेत. अवतार कथा तयांची ऐकावी तुम्ही साची. पूर्वीला आस भक्तांची श्री मल्हारी सप्तशती. कोणी एके अवसरी रम्य कैलास शिखरावरी. हिरे जडित मंदिरी महादेव शंभू वसे. आली तेथे भवानी नमस्कारीला शुलपानी. एकांती अर्धांगी बैसोनी पुस्ती झाली शिवासी. पार्वती उवाच. देवा तुमचे नाना अवतार तयासी नसे पार. जो उद्धरील मानवा भवसागर तयाचे महात्मे सांगावे. करिता कोणते व्रत सेविता करी पवित्र. ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगाई मौज प्राणप्रिया. श्री शंभू उवाच. श्रीदेवी अंबिके वरानने तुझ सांगेन वचने. भक्ती मुक्तीचे कारणे मल्हारी अवतार माझा. पूर्वी कृतयुग माझारी कवणे एके अवसरी. पिढेले ऋषीश्वर भारे दैत्य त्रासरी करुणिया. ऋषी नामे सनत कुमार तो प्रत्यक्ष ब्रह्माचा कुमार. दरिद्रे पिढेले जे ऋषीवर तया प्रती सांगत असे. सनत कुमार उवाच. सप्तधर्मपुत्र तयाशी आले मनचूर पर्वतासी. अति तीव्र तपे मानसे करीत झाले आश्रमासी. त्या आश्रमाचे महिमान श्वापदे वैर सोडून. करिता क्रीडा एकत्र स्वानंदपणे नांदता ती. तयावनीच्या ठाई मयूर नाचती पाही. कोकिळा आळविती लवलाही. बक शुक रुंची करिता ती. ऐसा तो आश्रम मनोहर. वर चंपकलताचा बडीवार. केळी नारळ फणस सुंदर शोभत असे तया अंगणी. आश्रमातील सरोवरे जले परिपूर्ण मनोहरे. कमळे फुलली सुंदर मंद मंद सुवासित. मल्लदैत्य तेथे पर्वतावरी आला एके अवसरी. खडक झळके तयाचे करी छेदित असे वाईटे. अश्वरथसहित राक्षस विकार परिवारित. शस्त्र व्याकुळ करीत सकळ ऋषीमंडळांना. ऋषीचे आश्रमा विध्वंसिले अनेक वृक्ष उपटिले. दैत्यांनी अत्याचार केले अति ऋषी परिवारावर. अग्निहोमाची यज्ञकुंडे आश्रमातील उदकपात्रे. अनेक प्रकारची यंत्रे मळमूत्र अपवित्र केले. पुष्पाची वृक्षे उन्माळले. घरेदारी विध्वंसिले. मद्यपान करीता आले उद्ध्वस्त केले आश्रमास ते.
मग ते आश्रमाची कळा भग्न झाली ते वेळर जैसा आदरणे कंप झाला म्लान वदने सृष्टी सारी. ऋषेश्वरासी घोरपीडिता कंठी पाश असे बांधिता वापी सरोवरमध्ये बुडविता दैत्य महाबाहो. त्या ऋषींच्या कांता त्यासी व्याकुळ करिता नाशिल्या त्या पतिव्रता मल्लदैत्य तैवेळी. ऋषी बोलती मनी आता आश्रम सोडून कोठे जावे आम्ही दैत्यांच्या पिडे करुनी. पूर्वी आम्हा पाप केले त्याची फळ प्राप्त झाले दैत्य आम्हा गांजिले आम्ही अनाथ झालो. आता कोणासी सांगणे कोण्या राजेसी मागणे देवराजे की जिंकणसे या मल्ल दैत्य राजासी. हा वृत्तांत सांगो इंद्रासी की सांगावे ब्रह्मदेवासी का जावे वैकुंठाशी पुढे जावे कैलासगिरी. पीडा सांगू महादेवासे तोच हरिले दुःख रासे ऐसे विचार करीते मनासे दैत्य पीडित ऋषीवर. आणि का पर्वत जाणे जिथे कुटुंब अग्निहोत्रे ठेवणे मग आम्हाला जाणे अन्यथ सहाय्यासी. हे मल्हारीचे चरित्र ब्रह्मांडी पुराणे असे विचित्र ते करुणी पवित्र गुरुमाऊली कथन करी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांडी पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती प्रथमाध्याय श्री कुलदेव खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु.